कमरेच्या त्रासासाठी रेणुका मातेच्या भागामधून शैलेश वाकडे सर महाकाली मातेच्या परिसरात आलेले। सकाळी सकाळी घाईगडबडीमध्ये दुकानाची वेळ होती आणि शटर उचलण्याच्या वेळामध्ये अचानकपणे कमरेमध्ये ताण आला आणि कमरेची नस लागली। एकदम चालताना त्रास व्हायला, पायऱ्या चढताना त्रास व्हायला, म्हणजे प्रचंड इथं वेदना होत होत्या। नंतर सरांनी शहरामध्ये जाऊन डॉक्टरांकडे तपासणी केली आणि त्यावरती त्यांनी औषधोपचार घेतले। निदर्शनामध्ये असं आलं की L4 L5 मध्ये कमरेमध्ये नस दबली होती आणि बल्जिंग डिस्क आलेला होता। व तशा वेळेस डॉक्टरांनी सल्ला दिला की थोडे दिवस तुम्ही काही औषधोपचार घ्या आणि यावरती योगा एक्सरसाइज आणि काही दिवसाची मी औषधं देतो, ते औषधं घ्या आणि घरी थोडेफार दिवस तुम्ही आराम करा। खूप उपचार केल्याच्या नंतर, औषधं गोळ्या घेतल्याच्या नंतरही सरांना काही फरक पडत नसे। मग त्यांच्या नातेवाईकांनी एक उपाय दिला की तुम्ही डॉक्टर सोनटकेकडे एकदा जाऊन भेटून घ्या। त्यानंतर सहपत्नीसोबत ते आपल्या दवाखान्यामध्ये रुग्णालयामध्ये आल्याच्या नंतर सरांना तपासणी केली, पाहिल्याच्या नंतर मी एक सल्ला दिला, सर आपण तुमचं वयोमानानुसार वजनही जास्त झालेलं आहे, आपण वजन कंट्रोल करू, आहार बदलवू आणि त्यावरती काही विशेष औषधोपचार आणि सोबत काही चिकित्साही करावी लागेल। ते एका शब्दामध्ये दवाखान्यामध्ये भरती होण्यासाठी तयार झाले। त्यामध्ये आमच्या टीमनी आणि आम्ही त्यावरती काही औषधोपचार, पंचकर्म थेरपी आणि योगा एक्सरसाइज आणि काही खाण्यापिण्याच्या सवयी बदलवल्या। 10 दिवसामध्येच चमत्कारिक गोष्टी अशा घडल्या की ते हिंडा फिरायला लागले, चालायला लागले। 3-4 दिवसापासून त्यांना हळूहळू फरक पडायला लागला। आणि आज जवळपास एक 8 दिवस झाले माझा उपचार चालू आहे आणि खरंच इतका छान उपचार, म्हणजे मी सुद्धा आयुर्वेद म्हणजे थोडंसं काय होते, एक थोडंसं माइंडसेट होते की बा नाही वेळ लागते, म्हणजे एखाद्या गोष्टीला आयुर्वेद जेव्हा म्हणतो कोणीही म्हणले जाते किंवा आयुर्वेदानं वेळ लागते, परंतु मला तरी वाटत नाही की योग्य उपचार झाला तर आयुर्वेदामध्ये सुद्धा फास्ट रिकव्हरी होते। योग्य वेळी योग्य उपचार मिळाले की मोठी समस्याही सहज सुटून जाते।